फ्रेंड्स, आज मी बनवत आहे चिकनचा कालवण। तर या दाखवते तुम्हाला चिकनचा कालवण कसं मी बनवते। आता हे मसाल्याला आपण भाजून घेऊया, थोडासा फ्राय करून घेऊया। तर कढाईमध्ये मी जरासा तेल टाकते, 1 चम्मच, आणि त्यात टाकते कांदे आणि टमाटर आणि सुका खोबरा पण त्यातच आहे, आणि हा टमाटर पण पहिला थोडासा भाजून घेऊया, ब्राऊन करून घेऊया थोडासा। तर मसाला चांगला भाजला गेला आहे, त्याला आता मी मिक्सरची वाटीमध्ये काढून घेते। आता ह्यातच मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि हे 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट ह्यातच टाकते वाटायला। कढाईमध्ये 2 चम्मच तेल टाकलं। आता हे वाटलेला मसाला ह्याच्यात टाकूया। आणि ह्याच्यात टाकूया हे पावडर मसाला, हळद, लाल मिरची पावडर आणि धना पावडर आणि स्वादानुसार मीठ। आता याला चांगलं भाजून घेऊया। थोडं झाकण लावून ठेवते मी याला थोडा भाजायला। मसाला चांगला भाजला, आता ह्याच्यात मी चिकन ॲड करते। तर चिकनला पण थोडा भाजून घेऊया, 5 मिनिटं झाकण लावून ठेवते भाजायला। तर चिकन चांगला भाजलं मी 5 मिनिटं याला झाकण लावून। आता ह्याच्यात पाणी ॲड करूया, 1 गिलास पाणी आहे। त्याला झाकण लावून शिजायला ठेवते। तर हे बघा कालवण झालेलं आहे, हे बघा कालवण झालेलं आहे आणि चिकन पण चांगलं शिजलं। आता हे तुम्हाला सर्व करून दाखवते मी। हे बघा चिकनचा कालवण तयार झालेला आहे। चिकनचा कालवण बनवून तयार झालेला आहे। तर ही कशी वाटली माझ्या चिकनच्या कालवणाची रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।